नमस्कार. घरामध्ये देवपूजा करताना कोणत्या 11 गोष्टींची काळजी घेतली पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. पहिली गोष्ट म्हणजे घरातील देवघरामध्ये कळस असू नये. 2. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली असणे आवश्यक आहे. भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये. 3. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा अवश्य लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. 4. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असणे आवश्यक आहे. 5. शंख घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. 6. देवपूजेसाठी शिळे जल, पाणी व शिळी फुले वर्ज्य होत. मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात. याची आपण विशेष काळजी घ्यावी. 7. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध लावू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित देखील करू नये. 8. देवघरात देवांच्या तसबिरी फोटो लावताना त्या एकमेकांसमोर अजिबात लावू नये. 9. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर तो लगेच खाऊ नये. 11. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संकेत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपादृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःखे, संकटे, ताणतणाव असतील त्याचेही हरण होईल. अशाच नवीन माहितीसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.